तिथे काय प्रश्न तोंड बंद झालं. कसं आहे ते आश्चर्य हा हुंडावते पिढी कालाचा दोष आहे त्या ठिकाणी. सो काल दोषाची कितीही बातें होती गई, काल दोषामुळे कितीतरी गोष्टी होतात, परंतु प्रमाण विरुद्ध तो नाही होती. हा काल दोषामुळे होतात गोष्टी ठीक आहे, पण प्रमाण विरुद्ध तर होणार नाही ही गोष्ट आहे ना. अग्नी कधी खंड होणार नाही, प्रमाण विरुद्ध वगैरे गोष्टी होणार नाही त्या ठिकाणी या ठिकाणी. परंतु प्रमाण विरुद्ध तो होती नाही. यदि प्रमाण विरुद्ध की हो तो आकाश के फूल, गधे के चिंग इत्यादी होना भी बनेगा, तो संभव नहीं है. काल दोषामुळे मग अशा प्रमाण विरुद्ध गोष्टी पण व्हायला पाहिजेत. कुठल्या आकाशाला फुले यायला पाहिजेत, गाढवाला शिंग यायला पाहिजे, ते मानतात त्या ठिकाणी. पहिल्यांदा महावीरांचा गर्भ ब्राह्मणीच्या पोटामध्ये होता आणि नंतर तो क्षत्रियाच्या पोटामध्ये इंद्राने नेऊन ठेवला. त्या ठिकाणी हे का आश्चर्य आहे. तर असं हे प्रमाण विरुद्ध आहे, असं होऊ शकत नाही त्या ठिकाणी. प्रत्यक्ष भाकीत होत नाही, असं होऊ शकत नाही. यदि प्रमाण विरुद्ध भी हो तो आकाश के फूल, गधे के सिंग इत्यादि होना भी बनेगा, सो संभव नहीं है. वे अचेरा कहते हैं सो प्रमाण विरुद्ध है, इसलिए सो कहते हैं. ते जे अचेरे सांगतात सगळे ते प्रमाण विरुद्ध सांगतात. ते कसे ते सांगतात. वर्धमान जिन कुछ काल ब्राह्मणी के गर्भ में चालन रहे, वर्धमान जिन कुछ काल ब्राह्मणी के गर्भ में रहे, फिर क्षत्रियणी के गर्भ में बढ़े, ऐसा कहते हैं. तो किसी का गर्भ किसी के रस देना प्रत्यक्ष भाषित नहीं होता. अशा प्रकारे प्रत्यक्ष भाषित होऊ शकत नाही. अनुमानाधिक में नहीं आता, अनुमानाच्या द्वारे पण हे शक्य नाही. तथा तीर्थंकर के हुआ कहते हैं तो गर्भ कल्याण किसी के घर हुआ, जन्म कल्याण किसी के घर हुआ. आणि तीर्थंकराचं असं मानतात तर गर्भ कल्याण ब्राह्मणीच्या घरी झालं, तरी 6 महिने ऋतुवृष्टी कोणाच्या घरावर झाली. तीर्थंकर माता म्हणजे ब्राह्मणीच्या पोटात होता ना गर्भ. गर्भात येण्याच्या आधी 6 महिने रत्नवृष्टी होते ना, मग कुठे झाली. ब्राह्मणाच्या घरावर झाली ना. आणि मग सगळे देवी देवता ज्या 56 कुमारिका वगैरे सेवेसाठी कोणाच्या आल्या, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. तथा तीर्थंकर के हुआ कहते हैं तो गर्भ कल्याण किसी के घर हुआ, तर गर्भ कल्याण कोणाच्या घरी झालं आणि जन्म कल्याण दुसऱ्याच्या घरी झालं. गर्भ कल्याणकाच्या वेळी गर्भामध्ये आल्याबरोबर गर्भ कल्याणच झालं. त्यावेळेला स्वर्गातले देव आले, गर्भ कल्याण वगैरे त्या ठिकाणी ब्राह्मणीच्या घरी झालं आणि जन्मकल्याण त्रिशिला मातेच्या घरी झालं. असं होण्याचा प्रसंग येईल ना. तर असं होऊ शकत नाही. कुछ दिन रत्नवृष्टी आली किसी के घर पर हुई, कुछ दिन किसी के घर पर हुई. त्या ठिकाणी 6 महिने रत्नवृष्टी होते गर्भात आल्यानंतर. मग ती 6 महिन्यांपैकी काही दिवस कोणाच्या घरावर झाली, काही दिवस कोणाच्या घरावर झाली. 16 स्वप्न किती को आहे. गर्भात येण्याच्या 16 स्वप्न येतात ना. मग ते कोणाला आले. मातेला जे 16 स्वप्न येतात त्या ब्राह्मणीला आले का त्रिशिला मातेला आले. मग ब्राह्मणीच्या आधी गर्भामध्ये होते ना, मग तिला आले का. मातेला येणार हे आम्हाला माहित आहे, पण मग त्या आधी नंतर ब्राह्मणीच्या पोटामध्ये होता महावीरांचा जीव. मग त्या ब्राह्मणीला 16 स्वप्न पडायला पाहिजे, त्रिशिला मातेला पडायचं काही कारणच नाही. 16 स्वप्न किसी को आए, पुत्र किसी के हुआ इत्यादि असंभव भाषित होता है. तथा माताएं तो 2 हुई और पिता तो एक ब्राह्मण ही रहा. असं पण झालं त्या ठिकाणी. पिता माता 2 झाल्या आणि पिता तर एक ब्राह्मण राहिला, कारण गर्भ बदलला ना त्या ठिकाणी. जन्म कल्याण म्हणून तिचा सन्मान नाही किया. पित्याचा मग सन्मान जन्म कल्याणकाच्या वेळेला त्या ठिकाणी कोणाचा सन्मान केला, त्या ब्राह्मणाचा सत्कार नाही केला, दुसऱ्याचा केला. असं होईल ना. जन्म कल्याणाधिक उसका सम्मान नहीं किया, अन्य कल्पित पिता का सम्मान किया. इस प्रकार तीर्थंकर के 2 पिता का कहना महाविपरीत भाषित होता है. सर्वोत्कृष्ट पद धारक के लिए ऐसे वचन सुनना भी योग्य नहीं है. तथा तीर्थंकर की ऐसी अवस्था हुई जो सर्वत्र ही अन्य स्त्री का गर्भ अन्य स्त्री को रख देना करेगा. तो जैसे वैष्णव अनेक प्रकार के पुत्री का उत्पन्न होना बदलाते हैं, वैसा यह कार्य हुआ. वैष्णव आहे ना, ते किरणच्या द्वारे वगैरे ते मत्स्यायन मुनी त्या ठिकाणी ते माशाने वीर्य गिळला आणि त्यांना तो पुत्र झाला त्या माशाला, ते मत्स्यायन मुनी झाले. अशा प्रकारे काही पण हे वैष्णव मानतात ना, तशा प्रकारचा प्रसंग येईल.
सो ऐसे निकृष्ट काल में जब ऐसा नहीं होता तब वहाँ होना कैसे संभव है? या पंचम काळामध्ये निकृष्ट काळामध्ये देखील असं होऊ शकत नाही. तर चतुर्थ काळ तर उत्कृष्ट आहे, त्या काळात तर असं होणं शक्य नाही. इसलिए यह मिथ्या आहे. त्यामुळे यांचं हे असलं मानणं मिथ्या आहे, कोणाच्याही बुद्धीला पटणारं नाही. तथा मंडी कीर्तनकर को कन्या करते हे. मंडीनाथ कीर्तनकर आहेत ते काय होते? कन्या होते, स्त्री कीर्तनकर होते. किंवा मंडीनाथ कीर्तनकर त्यांना केवळ ज्ञान दीक्षा घेतल्यानंतर किती दिवसात झालं? 6 दिवसात. 6 दिवसात त्या ठिकाणी सगळ्यात कमी दिवसात त्यांना केवळ ज्ञान झालेलं आहे मंडीनाथ कीर्तनकरांना. आणि त्या मंडीनाथ कीर्तनकराला कन्या मानतात, स्त्री कीर्तनकर मानतात. परंतु मुनि देवादी की सभा में स्त्री का स्थिति करना, उपदेश देना संभव नहीं है. परंतु ज्या समूहशरणामध्ये मुनी असतात, गंधर्व भगवान असतात, इंद्र वगैरे असतात, त्या ठिकाणी स्त्रीचा उपदेश देणं संभव नाही. व स्त्री पर्यायहीन है तो उत्कृष्ट कीर्तनकर पदधारी नहीं बनती. आणि स्त्री पर्यायहीन असल्या कारणाने मुनी बनू शकत नाही, तर कीर्तनकर कशी बनू शकेल? तथा कीर्तनकर के लग्न लिंग ही कहते हैं, तो स्त्री के लग्न होना संभव नहीं है इत्यादि विचार करने से असंभव भाषित होता है. तथा हरिक्षेत्र के भोगभूमियों को नरक में गया कहते हैं. हरिक्षेत्र त्याने भोगभूमीची रचना आहे. भोगभूमीतले उत्तम भोगभूमी असो, मध्यम भोगभूमी, जगन्य भोगभूमी असो, तिन्ही भोगभूमीतले जीव पहिल्या किंवा दुसऱ्या स्वर्गामध्येच जातात. आलं लक्षामध्ये? ते अन्य गतीमध्ये जात नाही. कोणी जीव असो, भोगभूमीतला जीव मरून नियमाने पहिल्या किंवा दुसऱ्या स्वर्गामध्येच जातो. त्यानंतर तिथून मग तो कुठेही जाईल. परंतु त्या ठिकाणी भोगभूमीतला जीव मरून स्वर्गामध्ये जातो. आणि त्याने काय सांगितलं? हरिक्षेत्रातला जीव मरून नरकामध्ये गेला. सो बंद वर्णन में तो भोगभूमियों को देवगति देवायु का बंद कहते हैं. नरक कैसे गया? बंद वर्णनामध्ये सिद्धांतामध्ये भोगभूमीतले जीव आहे ते नियमाने देवगतीमध्येच उत्पन्न होतात. देव आयुष्यात त्यांना बंद होतो. मग नरकाला कसा गेला? सिद्धांत में तो अनंत काल में जो बात हो वह भी कहते हैं. सिद्धांतामध्ये जी गोष्ट असते ती त्रैकालिक असते, असं नसतं त्याच्यामध्ये की आत्ता हे असं. सिद्धांतामध्ये जो धर्म सांगितलेला आहे तो धर्म त्रैकालिक असतो. असं नसतं की चतुर्थ काळात वेगळा धर्म, पंचम काळात वेगळा धर्म, षष्टम काळात वेगळा धर्म, नरकात वेगळा धर्म, त्या ठिकाणी विधेय क्षेत्रात वेगळा धर्म. सिद्धांत असतात ते असतात त्रैकालिक असतात. अग्नि उष्ण आहे हा त्रैकालिक सिद्धांत आहे. जातात ते विधेय क्षेत्रातले जीव चारही गतीमध्ये जाऊ शकतात. स्वर्गात पण जातात, नरकात पण जातात, किरींची गतीला पण जातात, मनुष्य गतीला पण जातात. चारही गतीमध्ये जातात. आपल्या आणि विधेय क्षेत्रामध्ये फरक काय आहे? तिथं उत्तम भोगभूमी, आपल्या उत्तम कर्मभूमीची रचना आहे आणि इथं मध्यम कर्मभूमीची रचना आहे. दोन्ही कर्मभूमीच आहेत ना. कर्मभूमीतले जीव चारही गतीमध्ये जाऊ शकतात. आपण चौराह्यावर आहोत. आता चौक असतो ना, चौराहा. हां, कोणीकडे जायचं ते आता निश्चित करायचं आहे ना. त्या ठिकाणी निर्वाणीच्या याच्यामध्ये येतं ना, भजनामध्ये काय हां 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 किरणची गतीमध्ये चारी गतीमध्ये जाऊ शकतो. आत्ता इथला जीव चारी गतीमध्ये जाऊ शकतो. विधेय क्षेत्रातला जीव पण चारी गतीमध्ये जाऊ शकतो. नरकातला जीव 2 गतीमध्ये. नरकातला जीव मरून कधी स्वर्गात जाणार नाही. नरकातला जीव मरून कधी नरकात जाणार नाही. नरकातला जीव मरून नियमाने मनुष्य होणार किंवा किरणची होणार. स्वर्गातला जीव मरून स्वर्गात जाणार नाही. स्वर्गातला जीव मरून नरकात जाणार नाही. स्वर्गातला जीव मरून खाली येणार नियमाने मनुष्य किंवा किरणचेच होणार. आणि किरणचे आणि मनुष्य आहेत ते चारी गतीमध्ये जाऊ शकतात. किरणची म्हणून किरणची पण बनू शकतो, देव पण बनू शकतो, नारकी पण बनू शकतो, मनुष्य पण बनू शकतो. मनुष्य मरून मनुष्य पण बनू शकतो, देवगतीमध्ये पण जाऊ शकतो, नरक गती पण जाऊ शकतो, किरणच्या गतीमध्ये पण जाऊ शकतो, चारी गतीमध्ये जाऊ शकतो. चारी गतीचे दरवाजे खुले आहेत. चौकामध्ये आहे. आता कुठला रस्ता निवडायचा त्या ठिकाणी ते आपण ठरवायचं आहे. त्या ठिकाणी चारणविधीधारी मुलींना कसं आहे त्या ठिकाणी पिंचीची आवश्यकता नाही. त्यांना कमंडळू जर निहार असेल तर कमंडळूची आवश्यकता आहे. ज्यांना निहार नाही ते कमंडळू पण जवळ ठेवत नाही है ना. तीर्थंकराधिकाचे जीव असतात त्या ठिकाणी अशी पुष्कळशी जीव नाही. हे सामान्य चिन्ह घेतले जातं. सामान्य चिन्ह
चारुवृत्तीधारी मुली आहार निहाराने रहित असतील तर त्यांना पंचकमंडळाची आवश्यकता नाही. ज्ञानवृत्तीधारी मुलींना विंचीची आवश्यकता नाही, कारण त्यांचं अंतरंगामध्ये कर्मरज त्यांना स्पर्श करत नाही आणि बाहेरून धुळीचे कण पायाला देखील स्पर्श करत नाही, म्हणजे ते 4 अंगुल जमिनीपासून अद्धर असतात. त्यामुळे विंचीची आवश्यकता त्यांना नसते. जी उदयताची विंची वापरली जाते तिथं त्या 6वं 7वं गुणस्थान. वृद्धी प्राप्त झालेली आहे, नाना प्रकारच्या वृद्धी प्राप्त झाल्या म्हणून काय झालं, त्यांना त्या वृद्धीमध्ये महिमा नसते. त्या वृद्धीमध्ये त्यांना इंटरेस्ट नसतो. आहे वृद्धी बस. त्या ठिकाणी कित्येकांना वृद्धी प्राप्त झालेलं पण माहीत नसतं, त्या वृद्धीकडे लक्ष देत नसतात, कारण त्यांचं लक्ष केवळ ज्ञानवृद्धी प्राप्त करण्याकडे असतं. सगळ्यात उत्कृष्ट वृद्धी, ह्या वृद्धी काय प्राप्त होतील तपाच्या प्रभावाने पुन्हा सुटून जातील. त्या वृद्धीची काय महिमा, थोड्या काळ राहतील निघून जातील त्या ठिकाणी. म्हणून मुनिराजांना वृद्धीची महिमा नसते. त्या ठिकाणी आपल्या आत्मस्वरूपाची महिमा, त्रिकाली न्यायक स्वभावाची महिमा असते. ज्याला जितकी त्रिकाली न्यायक स्वभावाची महिमा अधिक आणि त्याच्यामध्ये एकाग्रता अधिक, त्याला ह्या वृद्धी सहज प्राप्त होत असतात. पण त्याला महिमा कशाची असते, आपल्या न्यायक स्वभावाची. असं आहे, धर्मी जीवाला पण आपल्या न्यायक स्वभावाची महिमा असते. बाकीचा हा पुण्याचा उदय काय, ही अनुकूलता काय, ही सहज प्राप्त झालेली आहे. पुण्याच्या उदयामध्ये जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत राहील, पुण्याचा उदय संपला की निघून जाईल. पण आपला त्रिकालिक न्यायिक स्वभाव, पण हे पुण्य देखील बांधलं कशामुळे, जो त्रिकालिक न्यायिक स्वभावासंबंधी राग आला, त्याच्या निमित्ताच्या प्रति राग आला, देवशास्त्र गुरूच्या प्रति राग आला, त्याच्यामुळे हे पुण्य बांधलं गेलं आणि या पुण्यामुळे हे शरीर वगैरे प्राप्त झालं, अनुकूलता प्राप्त झाली. त्याची महिमा काय, मी त्रिकालिक न्यायक आहे याची महिमा. हे बाकीचं क्षणभंगूर आहे, विनाशिक आहे, त्याची महिमा ज्ञानी जीवाला असत नाही. हा 4 वृत्तीधारी मुली जमिनीला टेकत नाही, अद्धर 4 अंगुल अद्धर असतात. विहार करताना ते दोन्ही पायी त्याचे सरळ जातात, असं चालत नाही ते. विहार करताना अद्धर आणि स्थिर राहिले तरी ते अद्धरच असतात. 4 वृद्धी आहे ना त्यांना, ते वृद्धीच्या साह्याने जमिनीपासून अद्धर असतात. बसतात उठतात ना. तीर्थंकर भगवान देखील समोशरणामध्ये बसणं उठणं ह्या क्रिया होतात त्यांच्या. बसणं उठणं वगैरे क्रिया होतात. तीर्थंकर भगवान पण अद्धरच असतात त्या ठिकाणी. तसे हे पण त्या ठिकाणी 4 वृत्तीधारी असतात, ते अद्धर असतात, जमिनीपासून अद्धर असतात त्या ठिकाणी. हां 4 वृत्तीधारी प्राप्त झाली त्या ठिकाणी. कसं आहे, 4 वृत्ती कशी प्राप्त होते त्या ठिकाणी तशा प्रकारच्या कर्माचं हे त्या ठिकाणी. दुसरी गोष्ट, अंतरंगामध्ये इतकी पवित्रता प्रकट झालेली आहे की अंतरंगामध्ये कर्मरज स्पर्श करत नाही त्या ठिकाणी. नवीन कर्म बांधलं नाही, कर्मरज स्पर्श करत नाही आणि बाहेरून धुळीचे कण त्यांना स्पर्श करत नाही. असा निमित्त नैमित्तिक संबंध अशा प्रकारे. अद्धरच असतात. आहार घेताना पण ते जमिनीपासून अद्धर असतात. 4 अंगुल ते नेहमी अद्धर असतात. ज्यांची ज्यांना आहे ते त्या ठिकाणी जमिनीला त्यांचं शरीर टेकत नाही अशा प्रकारे. जसं तीर्थंकर भगवान अद्धर असतात ना, तशा प्रकारे. तर या ठिकाणी मंदिरात तीर्थंकरांना न स्त्री मानतात, हे विपरीत आहे, असंभव आहे. तथा हर क्षेत्र के भोग भूमियों को नरक में गया कहते हैं, जो बंद वर्णन में तो भोग भूमियों को देवगति देवायु का बंद कहते हैं. नरक कैसे गया, सिद्धांत में तो अनंत काल में जो बात हो वही भी कहते हैं. जैसे तीसरे नरक पर्यंत तीर्थंकर प्रकृति का सत्व कहा, भोग भूमि के नरकायु गति का बंध नहीं कहा, सो केवली भूलते तो नहीं है, इसलिए यह मिथ्या है. मग त्या ठिकाणी केवली भगवंताने हे सांगितले त्रैकालिक जे सत्य असतं, 3ऱ्या नरकापर्यंतचा जीव वर येऊन तीर्थंकर बनू शकतो. तेव्हा पण असं नाही, त्या ठिकाणी 3ऱ्या नरकापर्यंतचा जीव त्या ठिकाणी आत्मस्वभावाचं भान करून शोधत कारण भावना भावून तो वर येतो त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी तीर्थंकर नरकगतीमध्ये आहे, मारकाट करतो आहे, दुःख सहन करतो आहे आणि विश्वास बसणार तरी सुद्धा तीर्थंकर प्रकृती त्या ठिकाणी तो बंद करू शकतो. 3ऱ्या नरकामध्ये देखील असे जीव आहेत 3ऱ्या नरकाला गेलेले तीर्थंकर प्रकृतीचा बंद करत राहतात. त्याठिकाणी रावण, लक्ष्मण, कृष्ण वगैरे
तिसऱ्या नरकामध्ये असून देखील तीर्थंकर प्रकृतीचा बंध निरंतर करतायत, पाप खर्चतायत आणि पुण्य बांधतायत. तीर्थंकर प्रकृती म्हणजे 148 कर्म प्रकृतीपैकी सर्वोत्कृष्ट पुण्य प्रकृती आहे. कसे परिणाम असतील? बाहेरून तर काही दिसत नाही, बाहेरून तर ते धावपळ करताना दिसतात, बाहेरून तर मारकाट करताना दिसतात, बाहेरून दुःख भोगताना दिसत आहेत, पण आज परिणामाची विचित्रता, आतमध्ये किती दयार्द्र परिणाम असतील, किती करुणाभाव असतील अंतरंगामध्ये. तसंही या ठिकाणी आपण इथं पूजन अर्चन करताना दिसू, व्रत उपवास करताना दिसू, शास्त्रोपाध्याय करताना दिसू, तरी या ठिकाणी इथून मरून जीव नरकाला जाऊ शकतो, आहे की नाही? बाहेरच्या क्रियेवर काय अवलंबून आहे? परिणामावर अवलंबून आहे. हा सगळा खेळ परिणामाचा आहे. आपण या क्रियेमध्ये अभिमान करतो, क्रियाकांडामध्ये अभिमान करतो. मी अशी क्रिया केली, मी तशी क्रिया केली, माझ्यासारखा क्रिया करणारा कोणी नाही, माझ्यासारखा उपवास करणारा कोणी नाही, माझ्यासारखं दान देणारा कोणी नाही. या ठिकाणी स्वर्गामधले जीव आहेत ते त्या ठिकाणी कुठलं पाप करत नाही, आरंभादिक करत नाही, दुकानदारी करत नाही, स्वयंपाक पाणी करत नाही, परंतु ते मरून किरेंची बनू शकतात, एकेंद्रियाधिक पर्यायामध्ये जाऊन पडू शकतात. परंतु नारकी जीव नियमाने वर येऊन मनुष्य होणार, पंचेंद्रियच होणार आणि तो समनस्कच होणार. देव आहेत ते एकेंद्रियाधिक पर्यायामध्ये जाऊ शकतात. वर्गातला देव एकेंद्रिय पर्यायामध्ये 4 इंद्रिय गमवून 1 इंद्रिय प्राप्त करू शकतो. काय पाप करतो तिथं मला सांगा बरं? विषय चाह दावा न, विषयांच्या प्रती इतकी चाह, त्यामुळं मरून त्या ठिकाणी तो एकेंद्रिय देखील पर्याय धारण करू शकतो. परंतु नरकातला जीव, कुठलाही नरकातला जीव वर येऊन तो पंचेंद्रिय समनस्कच होणार, मन सहितच. म्हणजे सम्यक दर्शन प्राप्त करण्याचा पुन्हा त्याला चान्स आहे. मन आहे तो तर सम्यक दर्शन प्राप्त करू शकतो ना. पण एकेंद्रियाधिक पर्यायामध्ये गेलं तर उपदेश कसा ग्रहण करणार, दुसऱ्याने सांगितलेलं कसं ग्रहण करणार, विचार कसा करणार? त्या ठिकाणी सम्यक दर्शन विचारी जीवालाच प्राप्त होतं, अविचारी जीवाला प्राप्त होत नाही. कर विचार तो पाम, विचार करेल तर तो पण तत्वाचा विचार, स्वभावाचा विचार, स्वपराचा विचार करेल. शरीर भिन्न, आत्मा भिन्न, हे संयोग भिन्न आणि मी भिन्न, संयोगी भाव भिन्न आणि स्वभाव भिन्न, अशा प्रकारे याच्यामध्ये भेदज्ञान करेल, विचार करेल, त्या जीवाला सम्यक दर्शन प्राप्त झाल्याशिवाय विचार करायचा आहे. विचार करण्यासाठी तर हे मन प्राप्त झालेलं आहे. जो जीव या ठिकाणी मन प्राप्त होऊन देखील स्वपराचं भेद विज्ञान करणार नाही, त्या ठिकाणी विचार करणार नाही की शरीर काय आणि मी काय आहे, शरीर माझं स्वरूप आहे का, रागद्वेष माझं स्वरूप आहे का, विकारी भाव माझं स्वरूप आहे का, माझं स्वरूप तर शुद्ध ज्ञानमय आहे. अशा प्रकारे जो विचार करतो आणि निर्णय करतो त्या जीवाला सम्यक दर्शन प्रगट होतं. सम्यक दर्शन प्राप्तीचा हा एकमात्र उपाय आहे, भेद विज्ञान. दुसरा उपाय नाही आहे सम्यक दर्शनाचा. बाकीचे उपायामुळे पुण्य मिळेल, पण सम्यक दर्शन प्राप्तीचा उपाय भेद विज्ञान. सम्यक दर्शन म्हणजे धर्म, धर्माचा अंकुर सम्यक दर्शनाच्या द्वारे फुटतो. कितीही पुण्य करेल तर धर्म नाही प्रगट होणार, धर्माचा अंकुर नाही प्राप्त होणार. पुण्य मिळेल, स्वर्गामध्ये जाईल, वैभव प्राप्त होईल, सुंदर शरीर प्राप्त होईल, परंतु सम्यक दर्शनाचा अंकुर जर फुटायचा असेल तर भेद विज्ञान करावं लागेल, विचार करावा लागेल, तत्व निर्णय करावा लागेल, तर सम्यक दर्शन प्रगट होईल. असंच आहे तत्व. त्या ठिकाणी मी ज्ञानानंद स्वरूपीच आहे, या देहापासून सदाकाल भिन्न आहे. भिन्न आहे हे भिन्न करायचं नाही, भिन्न जाणायचं आहे. भिन्न काय? भिन्न तर ते ज्या वेळेला होणार आहे त्या वेळेला होणार आहे. आत्ता इच्छा असून देखील शरीर आणि आत्मा भिन्न होऊ शकत नाही. आता भिन्न झाला पाहिजे. भिन्न आहे ना, होऊ शकत नाही. कोणी भिन्न करू शकत नाही. दुनिया पण याला भिन्न करू शकत नाही. आलेलं नाही, याच्या इच्छेच्या पण अधीन नाही. ज्या समयाला भिन्न होणार आहे त्या समयाला ते भिन्न होणार आहे. असताना भिन्न आहे हे जाणायचं आहे. इथं कुठलं क्रियाकांड करायचं नाही, जाणण्याची क्रिया करायची आहे. आणि जाणण्याची क्रिया हाच धर्म आहे. त्या ठिकाणी भेद विज्ञान करायचे आहे त्या ठिकाणी. आणि अज्ञानी जीव हे अन्य धर्मवाले सगळे क्रियाकांडाला धर्म मानून बसलेले आहेत. अलग लक्षामध्ये क्रियाकांड करत असताना देखील त्यामध्ये भेदविज्ञान करेल तेवढा धर्म आहे. बाकीचं क्रियाकांड आहे, मन वचन काय त्याच्या शुभक्रिया आहे, त्या काय वांगना कर्मयोगाचं आशीर्वाद, ते आशीर्वादचं कारण आहे, समोर निर्जरीचं कारण नाही. क्रियाकांड कशाचं कारण आहे? विनय संगत तत्वात सूत्र सांगते क्रियाकांड कशाचं कारण आहे? काय वांग मना कर्मयोगाचं आश्रवा. मन वचन कायाची शुभक्रिया असेल तर शुभबंध होईल, शुभाश्रव येतील. मन वचन कायाच्या क्रिया अशुभ असतील तर अशुभ आश्रव येतील. पण त्याच्यामुळं आश्रव येतील.
आश्रवबंध तत्व हेही आहे, दुःखाचं कारण आहे, संसाराचं कारण आहे. संवर निर्जरा तत्व आहे, ते सुखाचं कारण आहे, सुखमय आहे, त्याच्याद्वारे ते मोक्षाचं बीज आहे. मग संवर निर्जरा कशाच्याद्वारे होते? क्रियाकांडाच्याद्वारे का ज्ञान क्रियेच्याद्वारे? ज्ञान क्रियेच्याद्वारे. समेसा सगळ्यात तोच सांगतो आहे. संवर निर्जरा अधिकार वाचा त्या ठिकाणी. संपद्यते संवर एष साक्षात शुद्धात्मतत्वस्य किलोपलंबात सभेद विज्ञान एव तस्मात सभेद विज्ञानम अतीव भाव्यम. ते भेद विज्ञान अतिशय भावण्यायोग्य आहे, कारण त्याच्याद्वारे संवराची प्राप्ती होते, निर्जरेची सुप्राप्ती होते, त्या ठिकाणी शुद्ध उपयोगाची प्राप्ती होते आणि शुद्ध उपयोगाची परिपूर्णता मोक्ष आहे. अशा प्रकारे संवर निर्जरा तत्व धर्म आहे, धर्माचं कारण आहे. म्हणजे आणि ही क्रिया ज्ञानाच्या द्वारे होते. एष ज्ञान घन आत्मा हा एष हा सिद्धीम अभिप्सुभी. सिद्धीची प्राप्ती त्याच्याद्वारे, सिद्धी इच्छिणाऱ्यांना ज्ञानघन आत्म्याची सेवा केली पाहिजे. एष ज्ञानघन आत्मा आलं किंवा 15व्या कलशामध्ये आलं. हां, समेसाचा 15वा कलश त्या ठिकाणी. हां, हे कामना यदि सिद्धि की ना चित्त को बरमाइए, यह ज्ञान का घन पिंड चिन्मय आत्मा अपनाइए. बस साध्य साधक भाव से इस एक को ही ध्याइए, और आप भी पर्याय में परमात्मा बन जाइए. पर्यायामध्ये परमात्मा बनायचं किती सोपा उपाय 15वा कलश त्या ठिकाणी. हे कामना यदि सिद्धि की ना चित्त को भरमाइए. जर कामना, सिद्धीची कामना आहे, शाश्वत सुख प्राप्त करायचं आहे, तर चित्ताला भ्रमवीत बसू नका. उद्या काय होणार, परवा काय होणार, हे काय होणार, ते काय होणार, शरीर नीट राहणार का नाही, धनसंपत्ती. चित्त को ना भरमाइए त्या ठिकाणी. बस साध्य साधक भाव से बस एक को ही ध्याइए. बस अखंडपणे किंवा खंडखंडपणे, साध्य भावाने किंवा साधक भावाने, कसं पण एक कोही ध्याइए. एकाच, एक आत्म्याचाच विचार करा त्या ठिकाणी. परंतु आत्माच आहे ना, पराचा विचार करून तुझ्या हातात काय आहे. साध्य साधक भाव से इस एक कोही ध्याइए त्या ठिकाणी. हाँ, आप भी पर्याय में परमात्मा बन जाइए. आणि आपण सर्वजण त्या ठिकाणी पर्यायामध्ये, स्वभावता तर सर्व जीव परमात्मा आहे, परमात्मा समान आहे. पर्यायामध्ये परमात्मापणा प्रगट करायचा आहे. मग पर्याय आपल्या स्वभावाकडे झुकव, तर पर्यायामध्ये देखील तू परमात्मा बनशील. हा एकच उपाय आहे, दुसरा उपायच नाही परमात्मा बनण्याचा. आणि हा जैन धर्म आहे, सगळ्या धर्मापासून विपरीत, वेगळा. परमात्मा बनण्याचा उपाय अन्य कुठल्याही धर्मामध्ये सांगितलेला नाही, एक जैन धर्मामध्ये सांगितलं आहे. पुण्य कमवायचे उपाय सगळ्या धर्मामध्ये सांगितले असतील, अलग लक्षामध्ये, पण जैन धर्मामध्ये परमात्मा बनण्याचा उपाय सांगितला आहे. परमात्मा बनण्याच्या भावाबरोबर जी रज बांधली जाते, जे पुण्य बांधलं जातं, ते पण उत्कृष्ट असतं. वेगळं त्याच्यासाठी काही करावं लागत नाही. अलग लक्षामध्ये, धान्याकडे ज्याची दृष्टी आहे, धान्यासाठी ज्याने बीज पेरलेले आहेत, त्याला पुण्याचं चिपाडमध्ये आल्याशिवाय राहत नाही. पण चिपाडाला घेऊन काय करणार आहे? चिपाड खात बसणार आहे? पुण्याचं चिपाड येईल, स्वर्गाधिक गतीची प्राप्ती होईल, त्या ठिकाणी उत्कृष्ट मनुष्य, राजा वगैरे बने, परंतु ते चिपाडाप्रमाणे आहे, ते अज्ञानी पशुसाठी आहे. आपल्यासाठी काय आहे? कण आहे, धान्य आहे. ज्याची दृष्टी धान्यावर आहे असा ज्ञानी जीव आहे. धान्यासाठीच बीज पेरतो, धान्यासाठीच मशागत करतो, धान्यासाठी त्याचं रक्षण करतो आणि धान्य हातामध्ये घेतो. चिपाड अज्ञानी पशुसाठी टाकून देतो. तसं त्या ठिकाणी ज्ञानी जीवाचं लक्ष शुद्ध उपयोगाकडे, शुद्ध आत्म्याकडे असतं. मध्ये पुण्याचे चिपाड येईल, परंतु त्या चिपाडामध्ये त्याला रस नसतो. येथे गोष्ट लक्षात. कसा जैन धर्म आहे, जैन धर्माचं स्वरूप कसं आहे माहीत नाही लोकांना. किती उत्कृष्ट धर्म हातामध्ये पडला, परंतु चिपाड घेऊन बसला त्या ठिकाणी. कुठपर्यंत झालं आपण या ठिकाणी? इस प्रकार सर्व अचेरे असंभव जानना. अशा प्रकारे अनेक अचेरे सांगितले त्या ठिकाणी. महावीरांना समौशरणामध्ये असताना डिसेंट्री झाली, टट्टी डिसेंट्री. त्यांना अरे सामान्य जर पुण्यवाला जीव असेल तर त्याला रोग होत नाही शरीरामध्ये आयुष्यभर,
पुण्यवाला जीव असेल ना, आणि तीर्थंकर प्रकृती तर 148 कर्म प्रकृतीपैकी सर्वोत्कृष्ट पुण्य प्रकृती आहे. त्यांना कुठलीच प्रतिकूलता नसते. जन्मल्यापासून त्यांना आहार निहार नसतो. हे इकडे तर सांगणार आहार निहार नाही, म्हणजे आहार आहे पण निहार नाही. तीर्थंकरांच्या जीवाला, तीर्थंकराच्या मात्या पित्यांना पण त्या ठिकाणी तर आहार आहे पण निहार नाही. लक्षामध्ये. आणि ते काय म्हणतात, समोशरणामध्ये त्यांना डिसेंट्री झाली. किती विपरीत आहे अक्षय. आणि आणि त्या ठिकाणी मग काय करायचं त्या ठिकाणी, आणि तर त्याला औषध सांगितलं. मग त्यांना माहीत नव्हतं का त्याला औषध सांगितलं कावळ्याचं मांस. असं कसं संभव आहे त्या ठिकाणी. एक जिल्हा आहे त्याला सांगितलं तू कावळ्याचं मांस खाऊ नको, मुनिराजाने सांगितलं बा तू हा नियम, तर त्याची स्तुती केलेली दिसते त्या ठिकाणी. तो स्वर्गात गेलेला दिसतो, तो देखील सोडून देतो त्या ठिकाणी. प्राण गेले तर बेहत्तर मी कावळ्याचं मांस खाणार नाही त्या ठिकाणी. आणि मग या ठिकाणी महावीर तीर्थंकर अवस्थेमध्ये आणि अशा प्रकारचा रोग होणं आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी सगळ्या घटना घडणं कसं शक्य आहे. किती विचित्रता त्यांच्या, म्हणजे कल्पित मत आहे त्या ठिकाणी. मनाला एक ते लिहिलेलं आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे. तथा वे कहते हैं इनको छोड़ना नहीं, सो झूठ इनको छेडना नाही. ते काय म्हणतात, त्याला छेडायचं नाही. असं का छेडाय, असं का, असं कसं होऊ शकतं. इनको छेडना नाही त्या ठिकाणी. सो झूठ कहने वाला इसी प्रकार के रहता है. खोटं म्हणणारा जो बोलणारा असतो ना, तो असंच सांगत असतो, इनको छेडणार नाही. असं का, असा प्रश्न विचारायचा नाही. कारण हे धर्मामध्ये असं सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे, असं भगवंताने सांगितलेलं आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी इतर लोक पण जसं म्हणतात ना, इनको छेडणार नाही, तसं हे पण म्हणतात इनको छेडणार नाही. तो झूठ कहने वाला इसी प्रकार करता आहे. जो खोटं सांगणार असतो तो अशाच प्रकारे सांगून तोंड बंद करतो. परंतु जो परीक्षाप्रमाणे आहे तो विचार केल्याशिवाय तो ग्रहण करणार नाही. तथा यदि कहोगे दिगंबर में जिस प्रकार तीर्थंकर की पुत्री चक्रवर्ती का मानभंग इत्यादि कार्य कालदोष से हुआ कहते हैं, उसी प्रकार यह भी हुए. मग त्या ठिकाणी ते म्हणतात जसं दिगंबर मतामध्ये देखील तीर्थंकराला पुत्री झाली, चक्रवर्तीचा मानभंग झाला, हे जसे काळदोषामुळे झाले, उसी प्रकार यह भी हुए, त्याप्रमाणे हे झाले. परंतु यह कार्य तो प्रमाण विरुद्ध नाही है. हे कार्य आहेत ते काही प्रमाण विरुद्ध नाही त्या ठिकाणी. अन्य के होते थे सो महंतों के हुए, इससे काल दोष कहा है. गर्भहरणादि कार्य प्रत्यक्ष अनुमानादि से विरुद्ध है, उनका होना कैसे संभव है. आणि या ठिकाणी हे जे आश्चर्य सांगतायत, गर्भहरण करणं वगैरे, या ठिकाणी हे सगळे आश्चर्य आहेत ते त्या ठिकाणी कसे आहेत, प्रमाण विरुद्ध आहे त्यामुळं. आणि हे संभव नाही, होणं पण शक्य नाही त्या ठिकाणी. अशा प्रकारे तथा अन्य भी बहुत ही कथन प्रमाण विरुद्ध कहते हैं. जैसे कहते हैं सर्वार्थ सिद्धि के देव मन ही से प्रश्न करते हैं, केवली मन ही से उत्तर देते हैं, परंतु सामान्य जीव के मन की बात मन परिज्ञानी के बिना जान नहीं सकते. वे केवली के मन की सर्वार्थ सिद्धि के देव की बात किस प्रकार जानेंगे. तथा केवली के भाव मन का तो अभाव है, द्रव्य मन जड़ आकार मात्र है. उत्तर किसने दिया, इसलिए यह मिथ्या है. ते म्हणतात सर्वार्थ सिद्धीतले देव मनाने प्रश्न विचारतात आणि केवली भगवान देखील मनाने उत्तर देतात. ते अशा प्रकारे. पण सर्वार्थ सिद्धीतले जरी देव असले तरी त्या ठिकाणी त्यांना मनपरिज्ञान नाही, ते दुसऱ्याच्या मनातलं जाणू शकत नाही. भले एक भवावतारी आहेत सर्वार्थ सिद्धीतले देव, पण मनपरिज्ञानाशिवाय, मनपरिज्ञान फक्त महातपस्वी मुनींनाच असतं. त्यामध्ये ही रुजुमती मनपरिज्ञान आणि विपुलमती मनपरिज्ञान असे दोन भेद आहेत. विपुलमती मनपरिज्ञान ज्या मुनींना प्राप्त झालेलं आहे ते त्याच भवात मोक्षाला जाणारे असतात. रुजुमती मनपरिज्ञान ते उत्पन्न होतं आणि काही काळानंतर सुटून पण जाऊ शकतं. पण ज्यांना मनपरिज्ञान आहे तेच त्यांच्या मनातलं, दुसऱ्याच्या मनातलं, तेही पुद्गल द्रव्याविषयी त्या ठिकाणी, कारण ते पौद्गलिक अवधिज्ञान आणि मनपरिज्ञान आहे ते रूपी पदार्थांना जाणणारं आहे. उद्या आपण येतो आणखी खुलासा. ओम नमः. Amen.